मोदींनी जे काल भाषण केलं आणि शरद पवारांना भटकती आत्मा म्हटलं, महाराष्ट्रात इतक्या खालच्या दर्जाचं भाषण कोणाचंच आजपर्यंत झालं होतं नाही. फॉर्म भरण्याचा आज त्यांचा दिवस आहे आणि आमच्या कॅन्डिडेट प्रचाराला जोरदार प्रचाराला लागलेले आहेत. आज त्यांचा फॉर्म दाखवलं होईल, त्यामुळे अधिकृतरित्या त्या उमेदवार फॉर्म पास झाल्यानंतर, पारित झाल्यानंतर स्वीकारली पाहिजे त्यासाठी ते पाहिजे. जनतेचा अंतर्प्रवाह काय अजून माहीत नाही त्यांना. लोकांच्या मनात गद्दारीबद्दल किती राग आहे, GST बद्दल किती राग आहे, महागाईबद्दल किती राग आहे, बेरोजगारीबद्दल किती राग आहे, हे काहीच विषय त्यांना माहीत नाहीत. पण मोदी स्वतः घाबरलेल्यासारखे दिसत आहेत. मोदींनी जे काल भाषण केलं आणि शरद पवारांना भटकती आत्मा म्हटलं, महाराष्ट्रात इतक्या खालच्या दर्जाचं भाषण कोणाचंच आजपर्यंत झालं होतं. म्हणजे एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर भटकती आत्मा म्हणतात, ते उपरोधिक असतं. या प्रकारचा प्रचार करणं म्हणजे त्यांना शरद पवारांचा मृत्यू अभिप्रेत आहे. एकीकडे अजित पवार म्हणतात की शरद पवारांची शेवटची सभा कधी होणार, आणि दुसरीकडे मोदी म्हणतात की हे भटकती आत्माने महाराष्ट्राचं वाटोळं केलं. ही भटकती आत्माची ताकद काय आता त्यांना कळेल. हे असा घाणेरडा प्रकार आणि प्रचार महाराष्ट्राने कधी अनुभवलेला नाही. 10 तारखेला मोदींची सभा आहे का सर? कोणाची? मोदींची सभा आहे कुठे? कल्याणमध्ये. हे सगळ्यांच्याच सभा सगळीकडे होतील ना. त्याच्यात काय आता शरद पवार पण मिळणार आहेत कल्याणमध्ये सभा केला. महाविकास आघाडीमध्ये जे काही पक्ष आहेत त्याच्यामध्ये काही पक्षांची नाराजगी पण आहे. सगळ्यांची नाराजगी दूर करू, काय प्रॉब्लेम. शरद पवारांची सभा कधी असणार आहे कल्याण? माझ्या अंदाजाने 17 तारखेला. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.